नमस्कार, मी रेश्मा साळुंखे. रोकठोक या विशेष चर्चात्मक कार्यक्रमात आपलं स्वागत. सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षण रद्द केल्यापासून राज्यात पुन्हा वातावरण तापलंय. एकीकडे राज्यातल्या अनेक मराठा संघटना आंदोलनाच्या उंबरठ्यावरती असताना यावेळी खासदार संभाजीराजे छत्रपती जास्त आक्रमक झालेले आहेत. राज्यभरात आंदोलनाची हाक देताना त्यांनी सर्वपक्षीय नेत्यांची भेट घेऊन पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यात अजून एक मैलाचा दगड ठरला ती आजची भेट. आज पुण्यात छत्रपती खासदार उदयनराजेंची संभाजीराजेंनी भेट घेतली आणि आता हे दोन्ही राजे यांनी हातात हात घालून मराठा आरक्षणासाठी लढणार असल्याची घोषणा केली आहे. यात उदयनराजेंनी राज्यानं मराठा आरक्षणावरती चर्चा करण्यासाठी एक दिवसाचं विशेष अधिवेशन आधी बोलवावं, केंद्राचं मी बघून घेतो असं सरळ सरळ सांगितलंय. तर संभाजीराजेंनी आधीपासूनच आपण कुणाचा ठेका घेतला नाही, आपल्याला फक्त आरक्षणाशी देणं घेणं असल्याचं म्हटलंय. त्यामुळे आता मराठी आरक्षणासाठी हे दोन राजेंची युती खरंच फायद्याची ठरणार का, याच विषयावरती चर्चा करूयात आजच्या रोकठोक कार्यक्रमात. आणि यावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत काँग्रेस प्रवक्त्या डॉक्टर हेमलता पाटील, भाजप नेते नरेंद्र पाटील देखील आपल्यासोबत आहेत आणि मराठा महासंघाचे राजेंद्र कोंढरे देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सुरुवातीला कोंढरेंकडे मी जातीये. कोंढरेजी, आता मराठा आरक्षणासाठी मराठा संघटनांसोबत दोन राजे एकत्र आलेले आहेत. दोघांचीही आज भेट झाली आहे. मराठा आरक्षण पुन्हा मिळवण्यासाठी या दोन राजेंची युती फायदेशीर ठरेल असं आपल्याला वाटतंय? हा, निश्चित कसं आहे की कोणतंही आंदोलन यशस्वी करण्यासाठी जनमताचा रेटा निर्माण व्हावा लागतो आणि जनमताचा रेटा निर्माण होण्यासाठी खासदार संभाजीराजे असतील किंवा उदयनराजे छत्रपती आहेत, इथं नरेंद्र पाटील साहेब आहेत, हे सगळे जनमतामध्ये त्यांचं स्थान असलेली सर्व लोक आहेत. माध्यमातून शासनावर दबाव तयार होईल आणि शासन त्या पद्धतीने काम करू शकेल. दुर्दैवाने क्रांती मोर्चे एवढे मोठे निघून सुद्धा सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षण ज्या पद्धतीने फसलं, त्या पद्धतीची मांडणी पुन्हा होऊ नये याच्यासाठी आम्हाला सर्व लोकांना एकत्र घेणं बरोबर आहे आणि त्या दृष्टीने आजची ही जी झालेली भेट आहे ती महत्वाची आहे. निश्चित हाच मुद्दा घेऊन नरेंद्र पाटील भाजप नेते आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडे जाऊया. आता पाटीलजी, एकीकडे उदयनराजे तर भाजपचे खासदार आहेतच, राष्ट्रपती पुरस्कृत खासदार संभाजीराजे त्यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा आता हाती घेतलेला आहे. एकीकडे भाजप वेगळ्या पद्धतीनं या आरक्षणासाठी लढतच आहे, मात्र हे दोन राजे आहेत त्यांचं एक पूर्ण वेगळा गट झालेला आहे आणि यामुळे भाजपला कुठेतरी सेटबॅक बसेल असं आपल्याला वाटतंय का? कारण का नेते जरी भाजपचे असले, उदयनराजेंबद्दल बोलतीये मी, आणि राष्ट्रपती पुरस्कृत संभाजीराजे जरी असतील, जे स्वतः म्हणतात की मी कुठल्याही पक्षाचा ठेका घेतला नाही, मी काय भाजपचा ठेका घेतलेला नाही, फक्त आरक्षण मिळावं हा एकमेव माझा अजेंडा आहे. सर्वप्रथम तर उलट एक आनंदाचा दिवस आहे की मराठ्यांच्या आरक्षणाच्या दृष्टिकोनातून आज छत्रपती उदयनराजे भोसले साहेब आणि छत्रपती संभाजीराजे हे एकत्रपणे आले. खरंच मी दोघांना या ठिकाणी खूप खूप अभिनंदन करतो, कारण महाराष्ट्रातले सर्वच मराठा बांधव यांचं सगळ्यांचं बऱ्यापैकी लक्ष या दोघांच्या भेटीसाठी होतं. आता ह्या भेटीच्या माध्यमातून कुठेही भारतीय जनता पक्षाचा आपण जो उल्लेख केला तर आपण जर पाहिलं तर प्रदेशाध्यक्ष आदरणीय चंद्रकांत दादांनी स्पष्टपणे भूमिका घेतली होती की जे काही मोर्चे निघतील त्या मोर्चामध्ये पूर्णपणे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते भगवे झेंडे हातामध्ये घेतील आणि त्या मोर्चामध्ये सामील होतील. आणि म्हणून दोन्ही राजे एकत्र येणं हे मराठ्यांच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचं आहे. त्याचबरोबर राज्य सरकारवरती एक दबाव तंत्र निर्माण होईल आणि दोन्ही छत्रपती हे भारतीय जनता पक्षाच्याच काय म्हणतात त्याला खासदार असल्यामुळे केंद्रामध्येही हे दोघे एकत्र जर गेले तर नक्कीच केंद्राची जी काही जबाबदारी असेल तर केंद्र त्या ठिकाणी व्यवस्थितपणे हाताळलं जाईल आणि राज्याची या दोघांच्या नेतृत्वामुळे एक मोठा दबावगट तयार होईल आणि त्या दबावगटाच्या माध्यमातून महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री ज्यांनी मराठ्यांच्या बाजूने एकही अजून निर्णय घेतलेला नाही ते कुठेतरी ताबडतोब या ठिकाणी निर्णय घेण्यासाठी सुरुवात करतील. पाटीलजी, हा प्रश्न याच्यासाठी विचारला कारण का उदयनराजे जरी भाजप सोबत असले तरी त्यांची स्वतःची एक वेगळी भूमिका असते. सध्या भाजप मराठा आरक्षणासाठीच लढत असलं तरी हे दोन्ही राजे सध्या वेगळ्या गाडीत आहेत. त्यात संभाजीराजे चंद्रकांत पाटलांपासून भाजपवरही त्यांनी टीका केलेली आहे. जेवढी टीका ते राज्य सरकारवर करतात तेवढीच टीका ते केंद्र सरकारवर देखील करतायत. अशा वेळी फक्त भाजपचा पाठिंबा म्हणजे बोलाची कडी बोलाचा भात तर ठरणार नाहीये ना? बिलकुल नाही. आता एक बीडचा मोर्चा झाला, विनायकराव मेटे साहेबांनी
बीड जिल्ह्यामधील असणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांशी चर्चा करून त्या ठिकाणी बीडमध्ये एक मोठा मोर्चा झाला, त्यामध्ये लोक सामील झाली. भविष्यामध्ये आता एक सोलापूरला मोर्चा निघणार आहे, त्याच्यामध्ये हेच चित्र देईल. दोन्ही राजेंचं जी भूमिका आहे ही फार स्पष्ट आहे की दोन्ही राजेंना मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. मराठा आरक्षणाच्या ज्या सवलती आहेत, ज्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असताना ज्या सवलती दिलेल्या आहेत, त्या सगळ्या सवलतींना एक आर्थिक निधी आणि त्या सवलती मोठ्या प्रमाणामध्ये सुरू कराव्यात. या दोघांचाही तोच निर्विचार आहे आणि तोच त्यांनी भूमिका मांडलेली आहे आणि तीच भूमिका भारतीय जनता पक्षाचे विविध नेते तेच मांडतात. त्यात फरक काही नाही, काहीच अंतर नाही त्याच्यामध्ये. निश्चित हाच मुद्दा आणि यापुढे ऍड ऑन करून आपण हेमलता ताईंकडे जाऊयात. ताई, उदयनराजे संभाजीराजे यांची आज भेट झाल्यानंतर त्यांनी माध्यमांना जी माहिती दिली त्यानुसार एकतर संभाजीराजेंच्या 5 मागण्या आहेतच. दोघांनी एकत्र येऊन असं म्हटलंय की राज्य सरकारनं आपल्या 6 मागण्या मान्य कराव्यात. उदयनराजेंनी असं म्हटलेलं आहे की मराठा आरक्षणावरती चर्चा करण्यासाठी 1 दिवसाचं विशेष अधिवेशन घेतलं पाहिजे आणि हेच बोलताना त्यांनी राजकारण फक्त केलं जाते, राज्य सरकारकडून काही पावलं उचलली जात नाहीत असा आरोप देखील केलाय. हे आरोप खोडून काढण्यासाठी आता या मागण्या मान्य केल्या जाणार का? नाही, आज 2 राजे जे भेटलेले आहेत रेश्मा, ती खरंच एक चांगली गोष्ट आहे, दिलासादायक गोष्ट आहे. कारण या दोन्ही घराण्यांबद्दल मराठा समाजातल्या सर्व तरुणांना एक आत्मीयता आहे. त्यामुळे नक्कीच हा मराठा आरक्षणाचा विषय कुठेतरी मार्गी लागण्याच्या दृष्टीने काहीतरी पाऊलवाट पुढे आखली असं एक होऊन जाईल. त्यांनी ज्या मागण्या केल्या त्याचा सरकार गांभीर्याने विचार करेल. परंतु सर्वात महत्वाचं म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर हा नाही म्हटलं तरी चेंडू केंद्र सरकारच्या याच्यामध्ये आहे आता. आणि आपण बघितलं की 50% आरक्षणाची मर्यादा घालून दिल्यामुळे आणि इंदिरा साहनी केस खटल्याचा उल्लेख झाल्यामुळे राज्य सरकारचे हात नाही तरी बांधलेले आहेत. आणि अशा वेळेला दोन्हीही भारतीय जनता पक्षाचे खासदार आहेत आणि दोघांनी जर हा विषय मनावर घेतला तर नक्कीच मला असं वाटतं की संसद काही त्याच्यामध्ये 9th आर्टिकलचा काही विचार करेल किंवा संसदेमध्ये वेगळं अधिवेशन बोलवून काही घटना दुरुस्ती करून मराठ्यांना आरक्षण देण्याच्या दृष्टीने काही नक्कीच पावलं उचलली जातील. राहिल्या राज्य सरकारकडून त्यांनी ज्या अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत, 100% त्यांच्या मागण्यावरती राज्य सरकार अतिशय गांभीर्याने विचार करेल. 1 दिवसाचं अधिवेशन बोलवण्यासाठी सुद्धा कुठलीही हरकत नाहीये आणि त्या दृष्टीने राज्य सरकार विचार करेल. परंतु सर्वात महत्वाचं केंद्र सरकारकडे जो फॉलोअप घ्यावा लागेल आणि त्यासाठी एक आम्हाला खूप चांगली मदत होईल आणि त्यांच्यामुळे हा प्रश्न बऱ्यापैकी मार्गी लागायला नक्कीच मदत होईल. त्यामुळे आजचा हा दिवस नक्कीच चांगला आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे संभाजीराजांनी जी भूमिका घेतली होती की आताच रस्त्यावरती येऊ नका, करोना हा तितकाच महत्वाचा आहे आणि त्यामुळे कोणालाही करोनामुळे काही अपाय होऊ नये, रोगराई वाढू नये आणि त्यासाठी सामंजस्याची भूमिका घ्यायची. परंतु मला या ठिकाणी एक नमूद करावं असं वाटतं, मला राजकारण कुठलंही आणायचं नाहीये, परंतु ज्या पद्धतीने चंद्रकांत पाटलांनी आणि भारतीय जनता पक्षांनी जे कोणी सगळे मराठा नेते आहेत इतर पक्षातून भाजपमध्ये आलेले त्यांच्यावरती एका जिल्ह्याची जबाबदारी दिली आणि त्यांना अक्षरशः मोर्चा काढलाच गेला पाहिजे, या मोर्चासाठी लोक जमा झाले पाहिजेत आणि रस्त्यावर आले पाहिजे म्हणून जे उद्युक्त करण्याचा प्रयत्न केला त्याला माझं ऑब्जेक्शन आहे. हा प्रश्न सुटला पाहिजे, चांगल्या पद्धतीने सुटला पाहिजे, परंतु कुठला तरी अराजक मार्ग वापरायचा आणि जेणेकरून सरकारला त्रास होईल आणि वातावरण दूषित होईल असा प्रयत्न करायचा, हा प्रयत्न बऱ्यापैकी हाणून पाडण्यास या 2 नेत्यांची नक्कीच मदत होईल असा मला विश्वास वाटतो. निश्चित नरेंद्र पाटलांना यावरती मुद्दा मांडायचा आहे. बोला पाटील. सुप्रीम कोर्टाने जो काही निकाल दिला त्या निकालाच्या लगेच सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर केंद्र सरकार 102वी घटना दुरुस्ती संदर्भामध्ये त्यांनी फेर याचिका दाखल केली. महाराष्ट्र राज्य सरकारला 1 महिना लागला आणि माझ्या माहितीप्रमाणे जे न्यायमूर्ती भोसले साहेब आहेत त्यांनी जो अहवाल दिला त्या अहवालानंतर अजूनही काहीतरी फेर याचिका दाखल केलेली नाही. माझा पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा, आमच्या ताई जे बोलत होत्या की राज्य सरकारला मराठ्यांच्या बद्दल एवढं जर प्रेम असतं तर गेले 2 वर्ष झाले त्यांना सारथीतला एकही कर्मचारी कामावर घेतला नाही, 500 कर्मचारी काढून टाकलेत. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला दोन वेळा तुम्ही अर्थसंकल्प जाहीर केला, 1 रुपया त्या ठिकाणी दिला नाही. डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृहासाठी कुठल्याही पैशाची तरतूद केली जरी असली तरी ती प्रत्यक्षात दिली नाही. आणि राहिला मुद्दा मोर्चाचा, ज्यांनी आरक्षण दिलं भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, चंद्रकांत दादा हे उपसमितीचे अध्यक्ष होते मंत्रिमंडळाचे
उपसमितीच्या अध्यक्षांनीच ह्या सगळ्या स्कीम काढल्या. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, सारथी ही योजना, त्याचबरोबर पंजाबराव देशमुख वसतिगृह, हे आणलं कुणी? हे कुणाच्या संकल्पनेतून आणलेले आहेत. आणि हे आणून देखील पण तुम्ही सरकारमध्ये जर काही पावलं उचलत नसतील तर साहजिकच आहे, भारतीय जनता पक्षाच्या मुख्यमंत्र्यांनी जो निर्णय दिला, जो न्याय दिला, तो न्याय लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. म्हणून त्याच्यामध्ये काय वावगं ठरणार नाही. आणि राहिला मुद्दा आंदोलनाचा, तर मागच्या 2016च्या वेळेला जे आंदोलनकर्ते होते ते राजकारण सोडून आंदोलनाला उतरले होते. परंतु आज 3 पक्षाच्या सरकारमधले काही मंडळी जाणीवपूर्वक या आंदोलनाला हाक दिल्यानंतरही ती आडवाडवाची भूमिका करणे, कोरोनाचं कारण द्यायचं. पंढरपूरचं इलेक्शन चालतंय, बाकीचं इलेक्शन चालतंय आणि मराठ्यांचं आंदोलन सुरू झालं तर कोरोना आहे, मग तिथं जमावबंदी आहे. आता कालचंच एक प्रकरण घ्या, कोल्हापूरमध्ये एक सचिन तोडकर म्हणून कार्यकर्ता, सामाजिक चळवळीचा कार्यकर्ता, त्यांनी फक्त मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना जाब विचारण्याच्या संदर्भामध्ये एक सोशल मीडियामध्ये व्हिडिओ पाठवला. पोलिसांनी त्यांना उचलून नेलं. म्हणजे सरकार मराठ्यांच्या बाजूने किती आहे आणि मराठ्यांचा आवाज दाबण्यासाठी काय काय प्रयोग करतात हे आता उघडं दिसत आहे. या सरकारला मराठ्यांच्या बद्दल जराही काळजी नाहीये आणि त्यांचं म्हणतात ना, त्यांच्याबद्दल काही प्रेम नाही. याचं उत्तर घेऊयात. ताई, एकीकडे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू असं म्हणतायत ना, अजून पुनर्विचार याचिका दाखल केली गेली आहे ना, आंदोलनाची हाक आता राजेंपासून ते सगळ्याच मराठा संघटनांनी दिली आहे. तिथे तुम्ही कोरोनाचं कारण पुढे करताय, सोयीची कारणं पुढे केली जाते असा थेट आरोप पाटील करताय. रेश्मा, पुनर्विचार याचिकेच्या संदर्भात भोसले आयोगाने जो अहवाल दिलेला आहे त्याच्यावरती कारवाई होणार. विहित मुदतीमध्ये पुनर्विचार याचिका दाखल करण्यासाठी कारवाई सरकार करणार. त्यामध्ये सरकार कुठलीही दिरंगाई करत नाही आणि मुदतीमध्ये सगळं होतंय. कधी कारवाई करणार? अरे आम्ही जी मुदत दिली कोर्टाची त्या मुदतीमध्ये, त्या मुदतीमध्ये ते कोणाची मुदत 4 संपलेली जूनच्या नाहीये. अगोदर तुम्हाला 4 जूनच्या अगोदर तुम्हाला ते दाखल करायची गरज होती. पण ताईसाहेब ती मुदत संपली. ताईसाहेब असं काय करताय ताई? आता तुम्ही ती मुदत वाढवून घेणार हा नंतरचा भाग झाला. तुम्ही मुदत वाढवून घेणार हा नंतरचा भाग झाला. परंतु जर मराठ्यांच्या बद्दल एवढी ते जेव्हा बोलत होते पाटील, थोडंसं थांबा, हेमलताताईंचं बोलणं पूर्ण होऊ दे. ताई बोला. बोला ताई, बोला. ते जेव्हा बोलत होते ते मी तेव्हा अतिशय शांतपणे ऐकलं, मी मध्ये बोलले नाहीये. त्यामुळे कुठलीही गोष्ट विहित मुदतीमध्येच होणार. तुमची खरी पोटदुखी कुठे आहे तर तुम्हाला हे जे आंदोलन करायचं होतं आणि ज्या पद्धतीने सगळ्या जनतेला रस्त्यावरती आणून आपल्याला जनतेची काळजी नव्हती तर आपल्याला सरकारच्या विरोधामध्ये काम करायचं होतं, तर ते कुठेतरी सक्सेसफुल होत नाही म्हणून ही सगळी आपली जळजळ चालली आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही एकीकडे मराठा समाजाबरोबर, एक मिनिट मला बोलू देत, मराठा समाजाबरोबर आहेत तशी भूमिका घेतात. कोल्हापूरमध्ये तुमच्याच संघटनेशी, तुमच्याच पक्षाशी जवळकी असणाऱ्या काही लोकांना मराठा समाजाच्या तरुणांनी अक्षरशः धोपटलं की कारण ते मराठा समाजाच्या विरोधात सातत्याने वेगवेगळी भूमिका घेतात. ते भारतीय जनता पक्षाशी संबंधित आहेत. याबद्दल भारतीय जनता पक्ष सोयीस्करपणे शांततेची भूमिका घेतं. त्याबद्दल ना तुमचे देवेंद्र फडणवीस बोलतात ना चंद्रकांत बोलतात. त्यामुळे प्रत्येक वेळी आपल्या मराठा समाजामध्ये 2 गट पाडायचे, मराठा समाजामध्ये भांडणं लावायचे. गायकवाड आयोग तुम्ही नेमला होता आणि त्या आयोगासंदर्भात सुप्रीम कोर्टाने काय एक मिनिट, मला माझं बोलणं तर पूर्ण करू देत. तुम्ही मगाशी जे बोलत होता ते मी ऐकलं ना सगळं. तर त्यामुळे याच्यामध्ये आपण कुठलंही राजकारण आणण्याचा प्रयत्न करू नये. दोघेही नेते आता याच्यामध्ये आहेत, ते भारतीय जनता पक्षाशी संबंधित असणारे नेते आहेत. तरी पण मराठा समाजातल्या सर्व तरुणांचा आणि आम्ही स्वतः त्यांच्याप्रती विश्वास दाखवलेला आहे. राहिली गोष्ट राज्य सरकारची, राज्य सरकार यामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे या भूमिकेशी ठाम आहे आणि त्यासाठी जे काही करावं लागेल ते आम्ही आमच्या पद्धतीने, आपण म्हणतो ना की दुधाने तोंड पोळलं तर टाक कुंकून पितं माणूस, त्याच पद्धतीने सर्व गोष्टीची सर्व लोकांशी आम्ही चर्चा करून त्यावरती निर्णय घेतो. त्या पद्धतीने आम्ही कोर्टामध्ये जाऊ. फक्त आपल्याला विनंती आहे की आपले देवेंद्र फडणवीस असतील, चंद्रकांत दादा असतील किंवा आपले सगळे खासदार असतील, कृपया आपण ईडब्ल्यूएसच्या आरक्षणासंदर्भामध्ये जसा निर्णय घेतला गेला त्याच पद्धतीने मराठा समाजाच्या आरक्षणा संदर्भात केंद्र सरकारने जर काही पावलं उचलली, आपल्या पंतप्रधानांनी काही पावलं उचलली तर मला खात्री आहे की 100% मराठ्यांना आरक्षण मिळण्यामध्ये आपलं सरकार आणि कोंढरेजी, मी तुमच्याकडे येते. ताई, तुमचा मुद्दा लक्षात आला. राजेंद्र कोंढरे यांना याच्यावरती काही बोलायचं आहे. कोंढरेजी बोला.
काय हेमलताताई, तुमच्या पक्षाने ज्या 2 घोडचुका केल्यात ना 1993 साली आणि 1995 आणि 2004, आणि तुम्ही जरा सत्य बोलायला शिका सगळ्या लोकांनी. ह्या 3 वेळा काय झालेलं आहे तर 2004चा जो कायदा तुम्ही आरक्षणाचा केला त्याच्यामध्ये क्वांटिफिकेशन नाही. 1995ला 100 जाती तुम्ही घातल्या, त्याच्यामध्ये सुद्धा कोणत्याही प्रकारचं क्वांटिफिकेशन काही केलेलं नाही तुम्ही. 1993ला तुम्ही 16% जे आरक्षण वाढवलं ना, ह्या 16% आरक्षण हे मराठा समाजाचं ढापलेलं आहे आणि ह्यावर तुम्ही बोलत नाहीये आणि फक्त सांगताय की घटना दुरुस्ती करा. तुम्हाला उद्या आम्ही पंतप्रधान करतो आणि तुम्ही घटना दुरुस्ती करून दाखवा एका समाजासाठी. होणार आहे का? ती तशी होत नाहीये. विनाकारण एकमेकांवर विषय ढकलून ह्याला डायव्हर्शन करू नका. आमचा मूळ प्रश्न आहे जे संभाजीराजांच्या लेटरवर आणि मराठा क्रांती मोर्चाच्या लेटरवर जे पत्र दिले, ह्या पत्रात काय सांगितलंय की आता जे केंद्र सरकार सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या पार्श्वभूमीवर आता पूर्ण सिनेरिओ बदललेला आहे. 50%ची कॅप आली. 2004चा कायदा रद्द होण्याच्या मार्गावर आहे. जिल्हा परिषदचं 50%चं आरक्षण ओबीसीचं घालवलेलं आहे. पदोन्नतीच्या आरक्षणामध्ये काही डायरेक्शन दिलेले आहेत. हे 4 विषय तुम्ही एकत्र करून सोडवा असं पत्र दिलंय, नीट लक्षात घ्या. आणि त्या पत्रामध्ये तुम्ही सगळ्या पक्षाच्या नेत्यांना मुख्यमंत्र्यांनी बोलवावं, त्याच्यावर भूमिका जाहीर करावी आणि त्याच्यातनं जी योग्य बाजू आहे ती योग्य बाजू पुढे घेऊन महाराष्ट्रामध्ये एक भक्कम असा कायदा करा अशी मागणी आहे. लक्षात घ्या, तुम्ही आता जे केंद्रावर ढकलता आणि केंद्र राज्यावर ढकलता याच्यातनं काही होणार नाही. 102च्या घटना दुरुस्तीवर फार तर सुप्रीम कोर्ट क्लॅरिटी देईल, नसेल तर संसदेमध्ये पुन्हा त्याच्यात 1 ओळीची दुरुस्ती होईल. राज्याचे अधिकार राज्याला येईल. तुम्ही सगळ्यांनी टाळ्या वाजू नका. आपले अधिकार केंद्राकडे गेलेत. राज्याचा जो अधिकार आहे तो अधिकार राज्याला परत प्राप्त करून द्या. मराठा आरक्षणात दुय्यम भाग आहे. पहिले अधिकार तर मिळवा. तुमचे अधिकार गेलेत त्याच्यावर तुम्ही दुःख व्यक्त करण्याच्या ऐवजी ते कसं वरती गेलंय असं ढकलून आम्हाला येड्यात काढू नका. मराठा समाजाला घटनात्मकदृष्ट्या वैध आरक्षण देण्यासाठी आता तुम्हाला 50%च्या आतच निर्णय घ्यावा लागेल. तुमचा मुद्दा लक्षात आलाय. हेमलताताईंकडून आपण तो मुद्दाच घेऊयाच. मात्र त्यात अजून ऍड ऑन करून नरेंद्र पाटलांकडे जाते मी. पाटीलजी, आता मराठा महासंघाचे राजेंद्र कोंढरेंनी मुद्दा मांडला. त्यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिले. प्रत्येकाने वेगवेगळ्या मागण्या ठेवल्या. संभाजीराजांच्या 5 मुख्य मागण्या आहेत. विनायक मेटेंचं वेगळं म्हणणं आहे, मराठा संघर्ष समितीचं वेगळं म्हणणं आहे. अशा वेळेस पहिल्या वेळेस जेव्हा आंदोलनं झाली, एकजूट एक मराठा लाख मराठा दिसत होता. आता थोडंसं गट पडल्याचं दिसतंय असा आरोप होतोय वेगवेगळ्या पातळ्यांवरून. तर या सगळ्यांनी एकसंध होणं गरजेचं आहे का? 2 राजे एकसंध आता एकत्र आलेले आहेत. इतर संघटनांनी एकत्र येऊन एकत्र काही फिक्स मागण्या करून त्या राज्य सरकार समोर ठेवणं आणि त्याचा पाठपुरावा व्हावा यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे का? आणि तसा भाजपकडून देखील केलं जाणार आहे का? पहिला मुद्दा, ताई ज्या ईडब्ल्यूएसच्या बद्दल बोलत होते, तर ईडब्ल्यूएसचा हा कायदा केंद्राचा आहे. तो काय राज्याने नव्याने चालू केलेला नाहीये. हे ताईंच्यासाठी सांगतो. मगाशी जे कोंढरे साहेबांनी जे सांगितलं ती वस्तुस्थिती आहे. 1980 पासून तर काल जो आमचा मराठा क्रांती मोर्चा झाला तोपर्यंत भारतीय जनता पक्ष जर सोडलं तर या ठिकाणी सत्तेवरती काँग्रेस आणि राष्ट्रवादी राहिलेली आहे. त्यांनी मराठ्यांसाठी काय काय केलं हे त्यांनी त्यांचा 7/12 हा लोकांसमोर वाचून दाखवावा. जे आरक्षण दिलं ते देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारच्या माध्यमातून दिलं. आता राहिला मुद्दा जो मराठा क्रांती मोर्चाचे जे 3-4 मागण्या वेगवेगळ्या जरी असल्या, मी तुम्हाला सर्वांना सांगतो, छत्रपती संभाजी महाराज असतील, छत्रपती उदयनराजे भोसले असतील, विनायकराव मेटे असतील किंवा आमच्या मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते असतील, यांच्या सगळ्यांच्या जरी मागण्या जर तुम्ही एकत्र केल्या तर सगळ्या मागण्यामध्ये एकच वाक्यता आहे की मराठ्यांना आरक्षण द्या. मराठ्यांच्या ज्या सवलती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या काळात ज्या सुरू झाल्या त्या सगळ्या सुरू करा ताबडतोब. आणि त्यामध्ये तुम्हाला काय भर घालायची असेल, तुमच्याकडे काय असे विद्वान असतील तर अजून काही नवीन सवलती सुरू करा. या तिन्ही संघटनेचा मुद्दा एकच आहे, काही फरक नाही. आणि कसं आहे, मराठा समाज हा फार मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रातला आहे. त्याच्यामुळे जेवढा मोठा संघटना, जेवढ्या जास्त संघटना राहतील तेवढा आमचा आवाज मोठा होईल आणि आम्ही सरकारकडे ते मांडू. निश्चित पाटील, तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे. आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे. 30 सेकंद मी दोनही गेस्टकडे आता जाते. हेमलताताई, यावरती तुम्ही काय आश्वस्त कराल? नाही, ज्या पद्धतीने कोंढरे पाटलांनी सांगितलं त्या पद्धतीने संभाजीराजेने ज्या मागण्या केलेल्या आहेत त्याच्यावरती मुख्यमंत्री साहेब लवकरच त्या पद्धतीची मीटिंग बोलवतील, सर्वांची मतं जाणून घेतील आणि त्यावरती कारवाई करण्याच्या दृष्टीने कारवाई सरकारमार्फत लवकरात लवकर केली जाईल. आणि मराठा आरक्षण
आरक्षण देण्यासाठी जे काही शक्य आहे, ज्या पद्धतीने पुढे गेल्यानंतर हा मार्ग सुकर होईल, साहेब तो 2 सगळा वर्ष मार्ग झाले सोखण्याची- मुख्यमंत्री महाराष्ट्रामध्ये तो- मुख्यमंत्री झालेत. तो फक्त आठवण सोखण्याची करून राज्य देतो. 2 सरकारची वर्ष इच्छा झाले आहे आणि महाराष्ट्रात मुख्यमंत्री झाले. केसच चालली आहे, तुम्ही मध्ये बोलू नका. बघितलं आपण बोला सुप्रीम ताई. कोर्टामध्ये ही केस. तर त्यामुळे सरकार त्या मार्गाने, न्याय मार्गाने जे काही करणं शक्य आहे ते 100% करेल आणि मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, हे मी आपल्याला परत एकदा सांगू इच्छिते. निश्चित कार्यक्रमाच्या शेवटाकडे 30 सेकंद उरलेले आहेत. कोंढरेजी, आता दोन्ही राजे एकत्र आलेले आहेत. वेगवेगळ्या संघटना, मराठा संघटना राज्यात आहेत, त्या विखुरलेल्या सध्या दिसत आहेत. प्रत्येकाची वेगवेगळी भूमिका आहे, एकच मागणी आहे, मान्य. पण या दोनही राजांनी या सगळ्या मराठा समाजाचं, संघटनांचं नेतृत्व करायचं ठरवलं तर ते स्वीकारलं जाईल का, वाटतंय का आपल्याला? फायनल कमेंट. स्वीकारतील. कसं आहे, नेतृत्व नसताना सुद्धा मराठा क्रांती मोर्चे निघाले, त्यामुळे मराठा समाज दृष्टीने हा महत्वाचा प्रश्न नाही. 2 राजे एकत्र आल्यामुळं ह्या आंदोलनाला बळकटी येईल आणि लोक त्याच्यातनं उजाळा मिळेल आणि लवकरात लवकर ह्याच्यामध्ये काहीतरी कार्यवाही करणाऱ्या सरकारवर एक दबाव निर्माण होईल आणि त्या दृष्टिकोनातनं आजची ही भेट महत्वाची आहे. ह्याच्यामध्ये पक्षीय राजकारण बाजूला सोडून, पक्षीय भूमिका बाजूला सोडून सगळ्या मराठा समाजाने एकत्र येऊन हा विषय धडास लावण्यासाठी संघटित व्हावं, असं आज ह्या चॅनलच्या माध्यमातून मी राज्यातल्या जनतेला आवाहन करतो. निश्चित. तेव्हा 2 राजे एकत्र आलेले आहेत. मराठा आरक्षणाचा तिढा जो पुन्हा एकदा वाढलेला आहे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर, हा तिढा सोडवण्यासाठी या 2 राजेंची युती भविष्यात फायदेशीर ठरते का, हे आपल्याला येणारा काळच ठरवेल. या कार्यक्रमासाठी सगळ्या मान्यवरांनी आपल्याला वेळ दिला, आपले विचार मांडले, सगळ्यांचे आभार मानतेय. रोखठोक कार्यक्रमात आता इथेच थांबते. ताज्या बातम्यांसाठी बघत रहा झी 24 तास. लाल मातीतली कुस्ती म्हणजे